नमस्कार. मन धागा धागा जोड देणाऱ्या या मालिकेत आता लवकरच एका धमाकेदार अभिनेत्रीची एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील मन धागा धागा जोड देणाऱ्या मालिकेत सार्थक आनंदीचं नातं अतिशय नाजूक अशा वळणावर आहे. काहीच दिवसांपूर्वी दोघं लग्न बंधनात अडकले आहेत. सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच आनंदीचा पहिला पती अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला अटक झाली. सार्थक निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आनंदी प्रयत्न करत असली तरी तिचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. सार्थकच्या विरोधात केस लढवण्यासाठी निष्णात वकील नेत्रा धर्माधिकारीने कंबर कसली आहे. नेत्रा धर्माधिकारी ही भूमिका नेमकं कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला मिळालेलं आहे. नेत्रा धर्माधिकारी ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे साकारणार आहे. नेत्रा धर्माधिकारी नाशिकमधील नामवंत वकील आहे. अतिशय हुशार, तल्लख आणि चलाख असलेली नेत्रा आजवर एकही केस हरलेली नाही. नेत्रा केस लढणार म्हटल्यावर विरोधी पक्षातील वकिलांचा भीतीनेच थरकाप उडतो. त्यामुळे नेत्राच्या येण्याने मालिकेत नवं नाट्य घडणार आहे. या केसमधून सार्थक निर्दोष सुटणार का? सार्थक आनंदीच्या आयुष्यात कोणती नवी आव्हाने येणार हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे. तसेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. नमस्कार. काही सेलिब्रिटी त्यांच्या सिने इंडस्ट्रीतील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतात. अशीच एक अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली ही प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लाईमलाईटमध्ये आलेली आहे. बघूया कोण आहे ही अभिनेत्री. तर मित्रांनो, या अभिनेत्रीने 66व्या वर्षी लग्न करत पुन्हा संसार थाटला आहे. पाकिस्तानातील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे बुशरा अन्सारी आहे. 70च्या दशकात बुशरा अन्सारी यांनी छोटा पडदा गाजवला. टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा अशी त्यांची ओळख. जवानी फिर नहीं आणि हो मन जहा अशा चित्रपटातही त्यांनी अनेकदा काम केले. तसेच संसाराच्या 36 वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि 2014मध्ये बुशरा आणि इक्बाल घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. तेव्हा त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या होत्या, पण आता त्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहेत. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर 10 वर्षांनी अन्सारी पुन्हा विवाह बंधनात अडकले आहेत. नुकतंच त्यांनी दुसरं लग्न केल्याचा खुलासा केलाय. तसेच त्यांचे वय 66 वर्ष आहे. गेल्या वर्षभरापासून विवाहित असल्याचंही त्या म्हटल्या जात आहेत. नमस्कार. सोनी टीव्हीचा लोकप्रिय क्विज रियालिटी शो कोण बनेगा करोडपतीच्या 16व्या सीझनसह टीव्हीवर परतणार आहे. अलीकडेच सोनी टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरती या शोचा प्रोमो पोस्ट करून KBC 16च्या नोंदणीची घोषणा करण्यात आली. आता या व्हिडिओनुसार अमिताभ बच्चन यांच्या KBC 16साठी नोंदणी 26 एप्रिल 2024 रोजी रात्री 9 वाजता सुरू होणार आहे. KBCच्या नोंदणीच्या घोषणेनंतर आता अमिताभ बच्चन यांचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. हेच कारण आहे की अमिताभ बच्चन यांचा शो कधी सुरू होणार आहे आणि हेच याच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया. खरं तर कोण बनेगा करोडपतीच्या 16व्या सीझनसाठी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. तसेच ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून हा शो सुरू होणार आहे. 5 ऑगस्ट 2024 पासून सुरू होऊ शकतो. मात्र या संदर्भात कोणतीही माहिती वाहिनीने आलेली नाही. तसेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांची निवड निर्मात्यांद्वारे केली जाईल आणि 75% स्पर्धकांसह शोचे शूटिंग संपूर्ण झाल्यानंतरच हा शो ऑन एअर येणार आहे. खरं तर गेल्या वर्षी कोण बनेगा करोडपती सीझन 15च्या शेवटच्या भागात प्रेक्षकांचा निरोप घेताना अमिताभ बच्चन फारच भावूक झाले होते. त्यांना असे पाहून अनेकांनी अमिताभ बच्चन यांचा हा शेवटचा शो असेल असाही अंदाज बांधला होता. मात्र हे सर्व खोटे असल्याचे सिद्ध करत अमिताभ बच्चन यांनी टीव्हीवर पुनरागमन केले आहे. लोकांच्या प्रेमेपोटी अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा यावेच लागेल असे म्हणत हे पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट 2024 मध्ये तो पुन्हा एकदा एका नव्या शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार.